श्री रामनवमीचा सोहळा उत्साहाने साजरा। समस्त बेळगावकरांनी बुधवारी श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहाने साजरा केला। यावर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारल्यामुळे भक्तगणांच्या उत्साहाचे प्रतिबिंब या सोहळ्यावर उमटले होते। त्यामुळे दिवसभर जय श्रीरामचा गजर सर्वत्र ऐकावयास मिळत होता। शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री रामदेव गल्ली येथील राम मंदिर, केळकर बागेतील श्री काणे महाराज राम मंदिर, टिळकवाडी येथील पतित पावन श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली शहापूर येथील श्रीराम मंदिर, वडगाव रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले। त्याचबरोबर विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये देखील रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला। बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या निमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले होते। परमपूज्य अनंतकृष्ण गोसावी महाराज यांचे श्रीराम कथाकथन सादर केले होते। आज बुधवारी इस्कॉनच्या टिळकवाडी येथील श्री राधा गोकुलानंद मंदिरात सायंकाळी 6 नंतर श्रीराम प्राकट्य दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी कीर्तन, अभिषेक, प्रवचन आणि भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। शहरातील रामदेव गल्लीतील असलेल्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठेच्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीला सकाळी महाअभिषेक करण्यात आला। ठीक दुपारी 12 वाजता श्रीराम मूर्तीला पाळण्यात घालण्यात आले।